एकनाथ शिंदे असोत किंवा अजित पवार हे आमच्या विरोधकांच्या राजकारणाला कंटाळले होते आणि आता आपला देश योग्य त्या मार्गाने विकास करतोय अशी त्यांची खात्री झाली. त्यामुळेच ते आमच्यासोबत आले आहेत असं परखड मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलंय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी लोकमत समूहाला विशेष मुलाखत दिली. लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा, समूह संपादक विजय बाविस्कर, मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी आणि लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांनी पंतप्रधानांची ही खास मुलाखत घेत त्यांना अनेक मुद्द्यांवर बोलत केलं. भाजपा आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का या प्रश्नावर त्यांनी काय उत्तर दिलं ते पहा. मला बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. त्यांचा वारसा पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय. आपल्या देशाच्या इतिहासातील ते अत्यंत प्रमुख आणि प्रभावी नेते आहेत. बाळासाहेबांनी आयुष्यभर राष्ट्रहिताचं राजकारण केलं. तुष्टीकरणाच्या राजकारणाचा त्यांनी विरोध केला. राजकारण काहीही असलं तरी बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याबाबत मी प्रतिष्ठा कायम राखली आहे. बाळासाहेबांचा चाहता म्हणून मीच नाही तर त्यांच्या अनेक चाहत्यांना त्यांचा वारसा सांगणाऱ्या लोकांची कृती पाहून वेदना होत आहेत. मुंबई आणि तिथली जनता बाळासाहेबांच्या जिव्हाळ्याची होती. मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपींना सोबत घेऊन त्यांचे उमेदवार प्रचार करत असल्याचं पाहून बाळासाहेबांना काय वाटत असेल. ज्या लोकांनी सनातन धर्माचा विरोध केला अशा लोकांसोबत गेल्याचं पाहून बाळासाहेबांना कसं वाटलं असतं. औरंगजेबाचा जय जयकार आणि सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांसोबत युती केल्याचं बाळासाहेबांना रुचलं असतं का? अशा गोष्टी केल्यानंतर बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा त्यांना हक्क आहे का? सत्तेपेक्षा बाळासाहेबांनी कायमच तत्व जपली. मात्र आता लोकांना सत्ता हेच सर्व काही वाटतंय. यावर मी अधिक काय बोलणार. एवढंच नाही तर अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे पवार कुटुंब तुटेल याचा आपल्याला अंदाज नव्हता का? आणि भाजप सोबत येण्यासाठी शरद पवार यांच्याशी कधी चर्चा झाली होती का? असाही प्रश्न मोदींना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं ते पहा. शरद पवार हे अत्यंत वरिष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किंवा त्यांच्या कुटुंबात जे काही झालं त्याचं उत्तर तेच देऊ शकतात. मात्र राष्ट्र प्रथम आणि विकासावर आधारित राजकारण ज्यांना करायचंय त्यांच्यासाठी एनडीएचे दरवाजे कायमच खुले आहेत. अजित पवार असोत किंवा एकनाथ शिंदे, ते एनडीए मध्ये आले याचं कारण म्हणजे विरोधकांच्या नकारात्मक राजकारणाला ते कंटाळले होते. आपला देश आता योग्य मार्गाने विकास करत असल्याची त्यांची खात्री झाल्यामुळेच ते आमच्या सोबत आले. मला शरद पवार यांचं आश्चर्य वाटतं. ते म्हणतात की भविष्यात लहान पक्षांनी काँग्रेसमध्ये विसर्जित व्हावं आणि त्यातून बारामतीच्या निवडणुकीचे काही संकेत मिळत आहेत का की ज्या पद्धतीनं संपूर्ण राज्य मतदान करतंय हे पाहून त्यांना नैराश्य आलंय का? नाहीतर ज्या पवारांनी काँग्रेस सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केला तेच शरद पवार आता पुन्हा त्याच काँग्रेसमध्ये विलीन होण्याची भाषा का करतायत? हा मलाच पडलेला प्रश्न आहे. असं उत्तर पंतप्रधान मोदींनी दिलं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.